हॅलो. हॅलो. ओके ओके. So basically pump is mechanical rotating or reciprocating device which converts the fluid energy or pressurize the fluid. हॉटस्पॉट बंद कर. Again transfer fluid from one place to another. म्हणजे आपण हे मेन पर्पज जो हायड्रोलिक युनिट मध्ये आपण पंपचा यूज करतोय तो म्हणजे आपल्याला फ्लो आणि प्रेशर हे दोघं इन्क्रीज करायचे और दोघे व्हॅरी करायचे किंवा ट्रान्सफर करायचे. So basically it is used to pressurize oil from low pressure to high pressure. लो प्रेशर टू हाय प्रेशर मध्ये मी ऑइल जे असेल ते प्रेशराइज करतोय. देन जो काही फ्लो रेट असेल तो फ्लो रेट मी इन्क्रीज करतोय टू इन्क्रीज द फ्लो रेट अँड टू मूव्ह लिक्विड फ्रॉम लोअर इलिव्हेशन टू हायर वन. लो पोझिशन पासून हाय पोझिशन वरती जे काही प्रेशराइज ऑइल असेल किंवा ऑइल असेल ते लिफ्ट करण्यासाठी. आता काही केस मध्ये इथे सेकंड पॉइंट जो आहे टू इन्क्रीज द फ्लो रेट, तर काही केस मध्ये आपण जे सर्किट बघितले त्यामध्ये डबल पंप किंवा प्रेशर बुस्टर पंप यूज केलेला असतो. तर तुम्हाला सांगितलं होतं जो लार्जर वन पंप असेल तो मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लो प्रोव्हाइड करत असतो आणि विच इज स्मॉलर वन सो इट इज प्रोव्हाइड लार्ज अमाऊंट ऑफ प्रेशर. लॉजिकली आवाज नाही येते. हॅलो हॅलो हॅलो. सर आवाज खूप ब्रेक होतो तुमचा. हो सर, आवाज आज काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम बहुतेक. ओके सो फर्स्ट केस मध्ये किंवा मी सेकंड केस एक्सप्लेन करत होतो टू इन्क्रीज द फ्लो रेट. म्हणजे काही केस मध्ये मला प्रेशर बुस्टर पंपची रिक्वायरमेंट असते. ते लॉजिकली लक्षात ठेवायचं असेल तर जिथे आपण एरिया कमी करतो तिथे हाय प्रेशर होतो. म्हणजे दोन पंप मध्ये ज्याचा डायमीटर म्हणजे स्केमॅटिक डायमीटर कमी असेल तिथे मी हाय प्रेशर साठी तो यूज करतो आणि जिथे फ्लो रेट पाहिजे असेल तो त्या दोघांमध्ये लार्जर असेल. जर दोन पंप किंवा प्रेशर बुस्टर पंप जर मी यूज केलेला असेल तर. ओके. So basically pumps are classified into two types. First one असेल तुमचा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आणि सेकंड वन आहे हायड्रोडायनामिक. हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक. मग त्यामध्ये परत क्लासिफिकेशन केलेलं आहे रोटरी किंवा रेसिप्रोकेटिंग टाइप ऑफ पंप. रोटरी मध्ये अगेन क्लासिफिकेशन केलेलं असेल तुमचं स्क्रू पंप असेल, लोक पंप असेल, वेन पंप असेल. ते झाले तुमचे रोटरी टाइप्स ऑफ पंप. आणि रेसिप्रोकेटिंग मध्ये बाय युजिंग पिस्टन सिलेंडर असेंबली. तर त्या पिस्टन सिलेंडर असेंबलीने मी टोटल ऑइल जे असेल किंवा जे काही फ्लुइड असेल ते फ्लुइड मी एक्सप्रेस करतोय. ओके. रोटरी पंप मध्ये आपण जे क्लासिफिकेशन बघितलेलं होतं की गिअर पंप असेल मग गिअर पंप मध्ये आयदर इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल किंवा जी रोटर टाइप मध्ये असेल. और स्क्रू पंप असेल किंवा वेन पंप मध्ये असेल. वेन पंप परत दोन टाइप मध्ये क्लासिफाय केलेला होता. जर तुमचा फिक्स डिस्प्लेसमेंट असेल और व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट. देन रेसिप्रोकेटिंग टाइप मध्ये एक्सेल टाइप असेल किंवा रेडियल पिस्टन टाइप असेल. मग त्यात बेंट ऍक्सिस होता किंवा इनलाइन ऍक्सिस पिस्टन पंप होता. मग आता दोघांमध्ये किंवा तुमचा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये आणि हायड्रोडायनामिक किंवा रोटोडायनामिक पंप मध्ये जर डिफरन्शिएट जर करायचं बघितलं तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप जो असतो तो तुमची काही डिलिव्हरी असेल ते डिलिव्हरी एका पर्टिक्युलर सायकलला प्रोव्हाइड करतो. आणि तुमचा रोटोडायनामिक असेल किंवा हायड्रोडायनामिक जो असेल
तो काय करतोय तुमचा कंटिन्युअस अमाऊंट ऑफ डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुमचे सक्शन आणि डिलिव्हरी स्ट्रोक जे असतील ते कंटिन्युअस मॅनर मध्ये असतील सेकंड केस मध्ये. तुम्ही किती देन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये तुमचा जो काही डिस्चार्ज असतो तो डिस्चार्ज तुम्ही किती अमाऊंट ऑफ स्पीड व्हॅरी करताय. म्हणजे इथे जर मी तुमच्या मोटरचा स्पीड जर व्हॅरी केला तर तो स्पीड व्हॅरी झाल्यामुळे तुमचा जो काही डिस्चार्ज असेल तो डिस्चार्ज पण व्हॅरी होतोय. म्हणजे तुमचा डिस्चार्ज डिपेंड ऑन ओनली स्पीड in case of positive displacement pump. But in case of hydrodynamic, your discharge depend on pressure किती रेजिस्ट करतोय. म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं होतं सेंट्रिफ्युगल जर पंप असेल, सेंट्रिफ्युगल पंपचा जर तुम्ही आउटपुटचा किंवा डिस्चार्ज जो काही पाईप असेल तो पाईप जर मी त्याचा डायमीटर किंवा एरिया जर कमी केला तर त्यानुसार तुमच्या पंपवरती बॅक प्रेशर येतो आणि पंपचा स्पीड पण कमी होतो. क्लिअर आहे. म्हणजेच तुम्हाला सांगितलं होतं जर मी एखादा सेंट्रिफ्युगल पंप जर घेतला असेल छोटा आणि त्याचा जर आउटपुट किंवा डिस्चार्ज वॉल किंवा डिस्चार्ज पाईप जो असेल, डिस्चार्ज पाईप जर मी हाताने पॅक करून जर ठेवला तर तुमचा पंपचा डायमीटर बरोबर कमी होतो, सॉरी पंपचा स्पीड बरोबर कमी होतो, म्हणजे तुमचा डिस्चार्ज पण कमी होतो. ओके. आणि तुमचं सेंट्रिफ्युगल किंवा ऍक्सेल पंपचं जो काही डिस्चार्जचं किंवा प्रेशरचं लिमिट जे असते ती प्रेशर एका मला सर्टन लेवल पर्यंत टॅकल करता येते किंवा अचीव्ह करता येतं. बट इन केस ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आपण बघितलं होतं साधारणपणे तुम्हाला 700 ते 800 बार पर्यंत प्रेशर इन्क्रीज करता येतो. ओके. सो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये मी काय करतो, एक फिक्स अमाऊंट ऑफ फ्लुइड असेल ते फिक्स अमाऊंट ऑफ फ्लुइड हे ट्रॅप करतो आणि त्याचा एरिया किंवा व्हॉल्यूम व्हॅरी करून तो प्रेशराइज करतोय आणि तो मी डिस्चार्ज पाईप थ्रू अलाउ करतोय टुवर्ड दी सिस्टीम. देन काही पॉझिटिव्ह पंप असेल ते कॅव्हिटी म्हणजे सक्शन साइड आपण जे त्याच्यातला सेकंड टाईप बघितला होता म्हणजे रेसिप्रोकेटिंग टाईप मध्ये, म्हणजे तिथे मी टू अँड फ्रो मोशन प्रोव्हाइड करतोय. त्यामध्ये मॅक्झिमम चान्सेस असतात तुमचे सक्शन टायमिंगला की वॉटर बबल किंवा एअर बबल किंवा कॅव्हिटीज हे पंप मध्ये एंटर होण्याचे. मग त्या केसमध्ये मी काय करतोय, जी कॅव्हिटी तयार झालेली असते ती सक्शन मध्ये कॅव्हिटी जी असेल ती इन्क्रीज करत जातोय आणि ज्यावेळी डिस्चार्ज असेल त्यावेळेस मी कॅव्हिटी डिक्रीज करतोय, म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम हा असेल तो डिक्रीज करत जातो. ओके. इन केस ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप जसं आता सांगितलं तुम्हाला फिक्स अमाऊंट ऑफ ऑइल, कारण हे सायकल नुसार व्हॅरी होत असतं तुमचं. फिक्स अमाऊंट ऑफ ऑइल इनलेट झालं तेवढंच मी ट्रॅप केलं एका सायकलला आणि तेवढंच मी पुढे पास केलं. तर फिक्स अमाऊंट ऑफ ऑइल हे मी इन करत असतो. त्याच्यानंतर जो काही डिस्चार्ज असेल हॅलो. तर तुमचा जो काही ऑइलचा डिस्चार्ज असेल तो एका स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एरियामध्ये किंवा व्हॉल्यूम मध्ये ट्रॅप होतोय आणि तो तेवढा डिस्चार्ज मी पुढे फॉरवर्ड करत नेतोय आणि तुमचा एरिया किंवा व्हॉल्यूम जो असेल तो कमी जास्त होतोय. ओके. आता या केसमध्ये जर मी पॉझिटिव्ह पंप मध्ये जर मी पाईपचा ब्लॉकेज जर इन्क्रीज केलं तर तुमचा हा प्रेशर इन्क्रीज होतो. बट प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार, तुमचा प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार आहे,
तुमचा पाईप जो असेल सॉरी पंप जो असेल तो पंप डॅमेज होण्याचे चान्सेस हे मॅक्झिमम असतील. हॅलो, आवाज येतोय का? आता येतोय सर. आता येतोय सर. ओके. तर या केसमध्ये काय होतं, जर तुमचा प्रेशर जर इन्क्रीज झाला, प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर तुमचा पंप हा डॅमेज होण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात. मग पंप डॅमेज होऊ नये यासाठी आपण काय करतोय की एक स्पेसिफिक अमाऊंट नंतर प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर मी तुमच्या ऑइलचा किंवा प्रेशराइज ऑइल हे परत सिस्टीम मधनं डायरेक्टली टँकला प्रोव्हाइड करतोय. मग त्यासाठी किंवा तो डॅमेज होऊ नये यासाठी मी तो पंपचा आउटपुट हा प्रेशर रिलीफ वॉल थ्रू टँकला प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजेच तुमच्या पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये याची जी रिक्वायरमेंट असेल प्रेशर रिलीफ वॉलची, ती तुमच्या पंपला सेफ्टी प्रोव्हाइड करण्यासाठी असेल की मॅक्झिमम प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर पंप हा डॅमेज होईल, त्यासाठी मी प्रेशर रिलीज करण्यासाठी प्रेशर रिलीफ वॉल्व यूज करतो. पंपचा सिम्बॉल बघितलेला आहे. युनिडायरेक्शन असेल किंवा बाय डायरेक्शन असेल. युनिडायरेक्शन मध्ये पण व्हॅरिएबल असेल किंवा फिक्स डिस्प्लेसमेंट टाइप मध्ये असेल. तर सो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप जर तुमचा रोटेटिंग टाइप मध्ये असेल किंवा रेसिप्रोकेटिंग टाइप मध्ये असेल. आता इथे एक स्क्रू पंपची स्कीमॅटिक डायग्राम दिलेली आहे. युजेस जर बघितले तर इट कॅन हँडल शिअर सेन्सिटिव्ह लिक्विड, म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त जरी असेल तर त्या टाईपचे लिक्विड हे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा व्हॅरी करू शकतो, की जेणेकरून किंवा शिअर सेन्सिटिव्ह मीन्स प्रत्येक लिक्विडच्या इंटरमिडिएट मॉलिक्यूल मध्ये जे काही शेअरिंग ऍक्शन होणार आहे त्या टाईपची. आता शेअरिंग ऍक्शन कधी होते, जर तुमची डेन्सिटी जर सडनली व्हॅरी होत असेल, म्हणजे जर मी डेन्सिटी ऑफ वॉटर आणि डेन्सिटी ऑफ ऑइल कम्पेअर जर केलं तर त्या डेन्सिटी वाईज जे काही व्हॅरिएशन भेटणार आहे त्या व्हॅरिएशनच्या लिक्विडला पण तुमचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा यूज होतो. ओके, मीन्स त्याच्यानंतर हाय प्रेशर ऍप्लिकेशन मध्ये यूज करता आणि जिथे व्हिस्कोसिटी पण चेंज होते त्या हाय व्हिस्कस फ्लुइड्स मध्ये पण तुमचा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप यूज होतो. म्हणजे जिथे स्लरी, ज्या आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा डर्टी एन्व्हायरमेंट मध्ये जे काही स्लरी लिक्विड असेल ते लिक्विड मला प्रेशराइज किंवा फ्लो करण्यासाठी पण तुमचा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा यूज होतो. अदर रेसिप्रोकेटिंग असेल किंवा रोटर टाइप मध्ये असेल. So it is used when constant flow is required. So when constant flow rate is required, then this pump should never be operated with closed valve. कारण काय होतं, मी सांगितलं तुम्हाला आधी, मी प्रेशर रिलीफ वॉल्व यासाठी बसवलेला असतो की त्यामध्ये की जो प्रेशर राईज लिक्विड असेल किंवा हाय प्रेशर लिक्विड असेल ते मॅक्झिमम हाय प्रेशर लिक्विड हे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हँडल करू शकत नाही. बिकॉज त्या केसमध्ये त्याच्या पंपचे जे काही बस्टिंग होण्याचे चान्सेस असतात किंवा लिकेज होण्याचे चान्सेस ते जास्त असतात. त्यामुळे मी त्या केसमध्ये तुमचा वॉल जे असतील ते वॉल किंवा सेफ्टी वॉल त्यामध्ये प्लेस केलेले असतात. ओके, सो इंटरनल एक्सटर्नल सेफ्टी वॉल शुड बी इन्स्टॉल.
फॉर द डिस्चार्ज. सर डॅमेज आवाज रिमूव्ह केला करण्यासाठी परत. आज जरा नेटचा प्रॉब्लेम आहे वाटतं. हॅलो. सर आवाजचा प्रॉब्लेम येऊ राहिला सारखा. आज नेटचा प्रॉब्लेम वाटतं बहुतेक. कमी जास्त त्यामुळे नेटवर्क एरर हॅलो. येतोय क्लिअर आवाज. आता येतोय सर, पण मध्येच कट होतोय. नेटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो येतोय आता. हो. ओके. सो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. मग एक मिनिट, आता माझी दुसरी पण मीटिंग चालू आहे, मी ती कॅन्सल करतो थोड्या वेळ, म्हणजे नेटचा स्पीड वाढेल. सो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा मॅक्झिमम ऍप्लिकेशन मध्ये यूज होतो की जिथे तुमची फ्लो आणि प्रेशरची रिक्वायरमेंट हाय असते. इट इज हायली इफिशियंट बट नॉट सुटेड फॉर हाय फ्लो रेट ऍप्लिकेशन. आपण जर बघितलं की तुमचा जिथे प्रेशर हाय असतो, म्हणजे काही केसमध्ये मला हाय प्रेशर आणि मॉडरेट अमाऊंट ऑफ फ्लो रेट रिक्वायर असतो, ज्या ठिकाणी मला हाय फ्लो रेट रिक्वायर असतो की त्या पोझिशन मध्ये मला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा यूज करता येत नाही. ओके. देन सिमिलर टू सेंट्रिफ्युगल पंप, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप नॉट सेल्फ प्राइमिंग. म्हणजे आपण जे सेंट्रिफ्युगल पंप बघितला होता, सेंट्रिफ्युगल पंप मध्ये आपल्याला प्राइमिंग करावे लागते. तुम्ही एफएम मध्ये बघितलं असेल की जोपर्यंत तुमची डिस्चार्ज पाईप हा टोटल फिल झालेला नसतो सेंट्रिफ्युगल पंपचा, तोपर्यंत त्याचा सक्शन स्ट्रोक किंवा प्रेशरायझेशन होत नाही. त्यामुळे मला ती प्राइमिंग करावी लागते. तसं या केसमध्ये मला प्राइमिंगची गरज नसते. देन सेंट्रिफ्युगल पंप मध्ये जर तुमचा एअर बबल जर ट्रॅप झाले तर तुमचा प्रेशर बिल्टअपला प्रॉब्लेम येतो. तसं या केसमध्ये तुमचे जे काही वॉटर ड्रॉपलेट मध्ये किंवा ऑइल ड्रॉपलेट मध्ये जे काही एअरचे ड्रॉपलेट जरी जमा झालेला असेल तर तो या केसमध्ये हे सेल्फ रिमूव्हेबल आहे. मला काही न करता सेल्फ रिमूव्ह करता येतं. तसं या केसमध्ये, आधीच्या केसमध्ये सेंट्रिफ्युगल पंप मध्ये मला प्राइमिंग करावं लागते, की जेणेकरून प्राइमिंग केल्यानंतर पण जे काही एअर बबल असतील ते फ्रीली ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतील आणि पंप मध्ये विदाऊट कॅव्हिटी असेल किंवा विदाऊट एअर बबल असतील. देन 9 नंबरचा आहे, दिस पंप आर बेस्ट सुटेड टू हँडल हाय विस्कोसिटी फ्लुइड. जसं आधी सांगितलं, हाय विस्कस फ्लुइड असेल किंवा हाय डेन्सिटी वाला फ्लुइड असेल, ते फ्लुइड मी इथे हँडल करतोय. सो दॅट आर these are the characteristics of positive displacement pump. They are constant volume pump. त्याच्यानंतर मी त्यातनं कॉन्स्टंट स्पीड आणि फ्लो रेट इक्वल किंवा मेंटेन करू शकतो. जरी प्रेशर व्हॅरी झाला तरी तुमचा फ्लो रेट असेल तो कॉन्स्टंट असेल. म्हणजे मी एक कंटिन्युअस अमाऊंट ऑफ डिस्चार्ज तुमच्या पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप मध्ये प्रोव्हाइड करतोय. देन इट कॅन हँडल व्हरायटी ऑफ फ्लुइड, हाय, लो किंवा व्हॅरिएबल विस्कोसिटी. आपण मॅक्झिमम टाइम जे असेल ते हाय विस्कस फ्लुइड किंवा हाय विस्कोसिटी लिक्विड साठी तुमचा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा यूज करता, किंवा शेअर सेन्सिटिव्ह फ्लुइड जे असेल तर त्या केसमध्ये पण. ओके. तुमच्या पंपची कॅपॅसिटी असेल ती सर पंपच्या हा विस्कोसिटी जर चेंज झाली लिक्विडची तर तुमचं डिस्चार्ज पण चेंज होत असेल ना? हो, विस्कोसिटी जर चेंज झाली तर तुमचा डिस्चार्ज पण चेंज होतो. कारण तुमची विस्कोसिटी जर कमी असेल किंवा जास्त असेल त्यानुसार तुमचे मॉलिक्यूल असेल ते फ्रीली फ्लो होत आहे किंवा एकमेकांना स्टिक करून ठेवताय. ओके. सो तुमची जी पंपची कॅपॅसिटी असेल ती पंपची कॅपॅसिटी तुम्ही किती ऑपरेटिंग प्रेशर आहे त्यानुसार किंवा त्यावरती अफेक्ट नसते. म्हणजे आपण जर बघितलेलं आहे की तुमच्या ऍक्च्युएटरची रिक्वायरमेंट जर सपोज 200 बार प्रेशरची असेल तर त्या 200 बार प्रेशरला तुम्ही 700 बार प्रेशरचा पंप पण यूज करू शकता.
मग उरलेला जे काही 500 बार प्रेशर असेल ते 500 बार प्रेशर तुम्ही प्रेशर रिलीफ वॉल थ्रू परत टँकला प्रोव्हाइड करताय. देन इफिशियन्सी जर बघितली तर इट कॅन हँडल 10 to 40% मोर इफिशियंट दॅन सेंट्रिफ्युगल पंप वेन हँडलिंग व्हिस्कस फ्लूड. म्हणजे जर व्हिस्कस फ्लूड प्रेशरायझेशनची जर कम्पॅरिझन केली विथ रिस्पेक्ट टू सेंट्रिफ्युगल पंप तर तुमची पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप जे असतात ते नियर अबाउट 40% मोर इफिशियंट असतात. देन दे आर सेल्फ प्राइमिंगची गरज पडत नाही आणि मॅक्झिमम टाइम तिथे मी जसं सेंट्रिफ्युगल पंपला सिलिंग प्रोव्हाइड केलेलं असते टू अवॉइड लिकेज, या केसमध्ये सिलिंग ही मॅक्झिमम प्रोव्हाइड केलेली नसते. सिलिंग जे असेल ते लिमिटेड असेल की जिथे 2 पाईप असेल ते पाईप एकमेकांना कनेक्ट केलेलं असेल तेव्हा. पण तशी केस जनरली येत नाही कारण तुमची जी काही केसिंग असते ती केसिंग ही कंटिन्युअस असते. म्हणजे जर मी स्क्रू पंप जरी कन्सिडर केला असेल किंवा वेन पंप जरी कन्सिडर केला असेल तर टोटल असेंब्ली ही सिंगल युनिट मध्ये प्लेस केलेली असते की जेणेकरून तिथे मला मॅक्झिमम मेकिंग पार्ट कनेक्ट होणार नाही आणि त्यामुळे सिलिंग पण मिनिमम प्रोव्हाइड होईल. सो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपचे आपण टाईप बघितले होते. गिअर पंप, लो पंप, स्क्रू असेल किंवा कॅम टाईप असेल, वेन असेल किंवा हा पिस्टन टाईप मध्ये असेल. सेंट्रिफ्युगल मध्ये ऍक्सिल आणि रेडियल टाईप मध्ये. ओके. सो हे प्रत्येक जे पंप असेल हे प्रत्येक पंप हे त्यांची काहीतरी स्पेशल प्रेशरायझेशनची कॅपॅसिटी असेल किंवा प्रेशरायझेशनची त्याची पर्टिक्युलर इफिशियन्सी असेल. तुमचा जर मॅक्झिमम इफिशियंट जर पंप पकडला असेल तर तो आपण कन्सिडर करत होतो इंटरनल गिअर पंप, त्याच्यानंतर ऍक्सियल पिस्टन पंप किंवा बेंट ऍक्सिस पंप की ज्यांची जी काही कॅपॅसिटी किंवा जी काही इफिशियन्सी ही नियर अबाउट 85% आहे विथ द प्रेशर रेंज ऑफ नियर अबाउट 700 बार. सो व्हॉट इज गिअर पंप? तर गिअर पंप काय आहे? 2 गिअर एकमेकांना मेश केलेला असतात, विच इज आयदर इंटरनल मेशिंग और एक्सटर्नल मेशिंग. आणि ते 2 गिअर ज्यावेळेस रोटेट होत आहे त्यावेळेस एक लो प्रेशर आणि हाय प्रेशर रिजन तयार करता किंवा एक निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करता आणि त्यातून जे काही टँक मध्ये जे काही ऑइल असेल ते ऑइल सक करताय while transferring to the another side by increasing the pressure. मग त्यात असेल तुमचा इंटरनल किंवा एक्सटर्नल गिअर पंप. सो व्हॉट इज एक्सटर्नल गिअर पंप? एक्सटर्नल गिअर पंप मध्ये डायग्राम मध्ये दाखवलेलं बघा, 2 एक्सटर्नल मेसिंग पंप एकमेकांवरती प्लेस केलेले, गिअर एकमेकांवरती पेश केलेले, त्यामध्ये एकाला इलेक्ट्रिकल सप्लाय दिलेला असेल बाय युजिंग इलेक्ट्रिकल मोटर, अनदर वन इज ड्रिवन, सेकंड वन इज ड्रायव्हर. सो दुसरा जो असेल तो ड्यू टू मेशिंग कंटिन्युअसली रोटेट होणार आहे. तुमचा लो प्रेशर रिजन मधनं किंवा टँक मधनं जे काही ऑइल पुढे पास होणार आहे ते ऑइल हे 2 केस मध्ये ट्रॅप होईल आणि तुमचा जो काही मेशिनचा रिजन असेल त्या मेशिनच्या रिजन मधनं ऑइल ट्रॅप किंवा पास होऊ नये या टाईप मध्ये तुमच्या दोघाही गिअरचा सेंटर मॅच केलेला असतो. ओके. म्हणजे तुमचा जे काही टीथ गिअरचे टीथ असतील त्यांचा प्रेशर अँगल जर कन्सिडर केला तो 14 जवळपास 14 डिग्री पर्यंत असतो आणि जवळपास 16 ते 18 नंबर ऑफ टीथ असतात. म्हणजे स्मॉलर साईज मध्ये तो पंप अवेलेबल असेल आणि बाय इन्क्रीजिंग प्रेशर अप टू 300 बार. म्हणजे तुमचं जे काही ऑइल असेल ते ऑइल हे दोन्ही साईडच्या केसिंग मध्ये ट्रॅप होईल. while rotating it will pass to the high pressure side by increasing the pressure up to 300 bar. ओके. ऍडव्हान्टेज जर बघितले, हाय प्रेशर, हाय स्पीड. मी जो काही पंप जो असेल त्यामध्ये मिनिमम रोटेटिंग पार्ट यूज केलेले, त्यामुळे बेरिंगची जी काही कॅपॅसिटी असेल किंवा बेरिंगची जी रिक्वायरमेंट असेल ती लेस असेल. क्वाइट ऑफ जे काही ऑपरेशन असेल ते नॉइजलेस असेल. लो वेट,
हे काय त्याचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहे. मैं बर्बाद होना चाहता हूँ. ओके. देन एक्सटर्नल गिअर पंप. सो एक्सटर्नल गिअर पंप त्याचे ऍप्लिकेशन जर बघितले, ऍप्लिकेशन मी कुठे युज करतोय, मॅक्झिमम हाय विस्कस फ्लुइड किंवा लुब्रिकंट ऑइल जे असेल केमिकल इंडस्ट्रीमध्ये, पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये, किंवा जे ऍसिडिक लिक्विड असेल ऍसिडिक लिक्विड ते फ्लो करण्यासाठी, आणि आपलं मेन ऍडव्हान्टेजेस किंवा मेन ऍप्लिकेशन असेल ते हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये. इंटरनल गिअर पंप. बड़ी धूल हमको देता भारी पूजन के बाद बची राख फूल पाती. सो इंटरनल गिअर पंप. इंटरनल गिअर पंप मध्ये एक मेन एजंट जो असेल तो असेल तुमचा क्रिसेंट. की तो क्रिसेंट काय करतोय, तुम्ही आराम से लेने का. हाँ. क्रिसेंट जो असेल तो क्रिसेंट तुमचा व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम चेंजिंगचं काम करतोय. तिथे जर बघितलं दोन्ही जे ऍक्सिस असतील ते दोन्ही ऍक्सिस एकमेकांवरती इंटरनल आणि एक्सटर्नल गिअर एकमेकांवरती मेश केल्यानंतर एक मॅक्झिमम साईडचा व्हॉल्यूम क्रिएट होतो. तर तो व्हॉल्यूम जर मॅक्झिमम असेल तर तुमचा प्रेशर इन्क्रीज होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला एक प्रेशर ड्रॉप करण्यासाठी प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी आणि व्हॉल्यूम ड्रॉप करण्यासाठी एक एक्सटर्नल एजंट म्हणून डेड एक क्रिसेंट प्रोव्हाइड केलेला असतो. ओके. क्रिसेंट प्रोव्हाइड केलेला असतो की जो काय करतो, तुमचा व्हॉल्यूम कमी करतो आणि प्रेशर इन्क्रीजचं काम करतो. हे झालं तुमचा इंटरनल गिअर पंप. इंटरनल गिअर पंप मध्ये पण मी मॅक्झिमम नियर अबाउट 300 टू 400 बार पर्यंत प्रेशर इन्क्रीज करतोय. वन साइडने ऑइल इनलेट होईल, देन ह्या लिमिटेड स्पेस मध्ये ऑइल ट्रॅप होईल, देन it will increase the pressure while living. Crescent is used to increase the pressure by decreasing the volume. मी व्हॉल्यूम कमी करतोय त्यामुळे तुमचा प्रेशर जो असेल तो इन्क्रीज होईल. So this is internal gear pump. Advantages ही पीपीटी असेल, ही पीपीटी तुम्हाला मी आधी शेअर केलेलीच आहे, ती एकदा बघून घ्या फक्त. लोब पंप मध्ये मी आयदर 2 टीथ किंवा 3 टीथचे जे काही लोब असतील ते लोब प्लेस केलेले असतात किंवा यूज केलेले असतात. त्यात लागेल सेम ऍज युअर स्क्रू पंप किंवा गिअर पंप. मी एकाला तुमचं काहीतरी इलेक्ट्रिकल सप्लाय प्रोव्हाइड केलेला असतो आणि सेकंड वन जो असेल, सेकंड वन त्याला मेशिंग मुळे टोटली रोटेट होत आहे. वाईल रोटेटिंग अगेन जी काही स्पेस असेल या टोटल स्पेस मध्ये तुमचा टोटल व्हॉल्यूम जो असेल तो व्हॉल्यूम ट्रॅप होईल, ऑइल ट्रॅप होईल आणि वन साइडला तो हाय प्रेशराइज करून परत फोर्सफुली ट्रॅव्हल करून देईल किंवा फोर्सफुली सप्लाय करेल. तुमचा लोब पंप. मीडियम लिक्विड पास करतो, तिथे मेटल टू मेटल जो कॉन्टॅक्ट असतो तिथे फार कमी असतो, लिकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. पल्सेटिंग डिस्चार्ज मी प्रोव्हाइड करत नाही, म्हणजे तुमच्या कुठल्याच रोटरी पॉझिटिव्ह किंवा रोटरी पंप मध्ये पल्सेटिंग डिस्चार्ज होत नाही, तो कंटिन्युअस डिस्चार्ज मध्ये असतो. तुमचा पल्सेटिंग डिस्चार्ज कुठे होतो, तो फक्त रेसिप्रोकेटिंग टाइप मध्ये होतो. तुमचा स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी इथे टायमिंग गिअरची गरज असते. देन जे काही 2 केसिंग असतात, इथे मी 2 केसिंग मध्ये टोटल पंप हा डिवाइड केलेला असतो अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनची, त्यामुळे इथे सीलिंग प्रोव्हाइड केलेली असते. ओके. आणि जर तुमचा लो विस्कोसिटी जर फ्लुइड असेल तर ती लो विस्कोसिटीचा फ्लुइड मला मॅक्झिमम हाईट पर्यंत तुमचा लो पंप असेल तो ट्रान्सफर करू शकत नाही. सो इट इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ
loop pump. वेन पंप मध्ये मी सांगितलं तुम्हाला की एका रोटर वरती स्लाइडिंग किंवा रोटेटिंग वेन प्लेस केलेला असता विच इज कंटिन्युअसली कीपिंग कॉन्टॅक्ट विथ द आउटर पेरिफेरी ऑफ युअर केसिंग. सो आतमध्ये एक स्प्रिंग एजंट असेल, तो स्प्रिंग एजंट काय करेल, तुमचा कंटिन्युअसली इनर्शियामुळे रोटेशन होताना स्प्रिंग एक्सपांड होईल आणि ती आउटर केसिंग मध्ये कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये असेल. सो दॅट फिक्स अमाउंट ऑफ लिक्विड विल ट्रॅप इनटू दी टू वेन. या दोन वेन मध्ये काहीतरी फिक्स अमाऊंट ऑफ लिक्विड हे ट्रॅप होईल आणि ते पुढे प्रोसीड होताना त्याचा जो काही व्हॉल्यूम असेल तो व्हॉल्यूम फर्स्ट वन इन्क्रीज होईल आणि नंतर परत डिक्रीज होईल आणि तो बाहेर फ्लो करून देतोय. सो इट इज वेन टाईप. वेन टाईप मध्ये परत दोन टाईपचे होते, बॅलन्स्ड वेन होता आणि तुमचा व्हॅरिएबल डिस्प्लेसमेंट वेन पंप होता. बॅलन्स वेन मध्ये मी काय करतोय, दोन साइडला ओपनिंग म्हणजे ऍट टाइम डबल डिस्चार्ज प्रोव्हाइड करतो.